आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शोल्डरला हिट करणारे 3 और 4 मेन एक्सरसाइजेस जे खरंच इफेक्टिव्ह आहेत. बघायला गेलं तर शोल्डरचे 3 पार्ट दॅट इज अँटेरियर, पोस्टेरियर अँड लॅटरल डेल्टॉइड यांना हिट करायला बरेच एक्सरसाइजेस आहेत. 15-16च्या वरती एक्सरसाइज आहेत पण जास्त करून अननेसेसरी आहे. तर त्यातले जे मेन बेसिक एक्सरसाइज आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव निकष जाधव, स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल निकष फिटनेसवरती. तर आपण आपल्या एक्सरसाइजला स्टार्ट करूया. तर आपण वर्कआउटची स्टार्ट करणार आहोत फ्रंट ओव्हरहेड प्रेस सोबत, ज्याच्यामध्ये मी मशीन यूज करतो. आपल्याकडे वेगवेगळे तर शोल्डर ओव्हरहेड प्रेस साठी आपल्याकडे बरेच ऑप्शन आहेत, ज्याच्यामध्ये रॉड आहे, डंबल आहे, प्लस मशीन पण आहे. तर शोल्डर ओव्हरहेड प्रेस साठी आपल्याकडे बरेच ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये बार्बल आहे, डंबल आहे, बट मोस्ट इफेक्टिव्ह आपल्याला मशीन असतो. सो जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही डंबल पण यूज करू शकता आणि ऍडव्हान्स लेवलला असेल तर बार्बल यूज करा. तर आपण घेणार आहोत मशीन ओव्हरहेड प्रेसला. स्टार्ट करणार आहोत लाईट वेट सोबत. याचे आपण 5 सेट्स मारणार आहोत, 2 वॉर्मअप सेट आणि 3 वर्किंग सेट, आणि लास्टचा सेट आपल्याला ड्रॉप मारायचा आहे. तर माझे 2 वॉर्मअप सेट ऑलरेडी झालेले आहेत. तर आता मी वर्किंग सेट घेतो. I'm down in the mirror with perfume and glitter. I'm on the way. Feels like I'm 16. Your blue eyes and ripped jeans. What can I say? As long as there's a spark to keep me from the dark. तो ओव्हरहेड प्रेस मशीन वरती 5 सेट्स व्हायच्या नंतर आपल्याला डंबल वरती पण 3 सेट मारायचे आहेत. ऑलरेडी मी 15 kg आणि 20 kg मारून झालोय. आता आपण 25 kg मारणार. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली वेट घ्या. फुल रेंज ऑफ मोशन मारायचे. हाफ रेंज ऑफ मोशन काउंट नाही. I'm looking for आता माझं ओव्हरहेड प्रेसचे मशीन वरती 5 सेट्स आणि डंबल वरती 3 सेट झाले आहेत. आता फ्रंट पार्ट तर आपण ऑलरेडी हिट केलाय. आता टाइम आहे आपल्या लॅटरल साईडला हिट करण्यासाठी, आणि त्यासाठी मी घेतलाय डंबल्स फॉर लॅटरल रेजेस. आपल्याकडे मशीन सुद्धा आहे पण हाईट इश्यूमुळे थोडं मशीन वरती मला तेवढा टेन्शन येत नाही, म्हणून मी डंबल प्रिफर करतो. ऑलरेडी माझे 3 वॉर्मअप सेट झालेले आहेत, 7.5, 10 kg आणि 12.5 kg. आता हा माझा वर्किंग सेट आहे 15 kg. त्यानंतर थोडीशी एनर्जी राहिली तर 7.5 पण घेऊ, नाहीतर ड्रॉप करू टाकू. ठीक आहे. to keep me from the dark. I'm looking for a fire start tonight to light me up all around. 'Cause you're the only one I'm thinking of. Don't let me burn to the ground. I wasted time. These city lights, still I can't get you out. शोल्डरच्या फ्रंट पार्टला आणि साइड पार्टला आपण हिट ऑलरेडी केलाय. आता टाइम आहे रिअर डेल्टा हिट करायला. तर रिअर डेल्टा हिट करण्यासाठी मग खूप सारे एक्सरसाइज आहेत, पण त्यातनं आपल्याला एक मोस्ट गेम चेंजिंग एक्सरसाइज आहे, ज्याला म्हणतात स्टँडिंग रोज. हे खूप सारे लोक परफॉर्म अजिबात करत नाही, पण ते ओल्डस्कूल आहे आणि जास्त फॅन्सी नसल्यामुळे कोण परफॉर्म नाही करत, पण आपण ते परफॉर्म करणार आहोत. स्टँडिंग रो कसं मारायचं, त्याचं बेसिक मोटिव्ह कसं असतं. जेव्हा तुम्ही बॅकला हिट करायचं असतं तेव्हा तुम्ही डंबल बेंट रो मारता. तुम्ही तितका बेंड होणार तितका तुमच्या लॅट मसलवरती त्याचा प्रेशर घेणार, बरोबर. तर जसं तुम्ही वर येत राहा तसा तो प्रेशर वरती शिफ्ट होत राहतो. जर तुम्ही उभा राहून मारलात ना तर ते डायरेक्ट तुमच्या हेड एजवरती होतं, माझी तिथे शिफ्ट करतो. तर त्यासाठी फॉर्म पण तेवढी परफेक्ट पाहिजे. आता मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवतो. याचे पण आपल्याला 4 बेसिक सेट मारायचे. हे मी मारू शकता, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर मी ऑलरेडी 3 सेट मारून झाले आणि हा माझा 4th आणि फायनल सेट आहे. फॉर्म स्टिक सेट एकदम
टाइम फॉर द सेकंड लास्ट एक्सरसाइज ऑफ आवर होल शोल्डर वर्कआउट. आणि याच्यामध्ये आपण हिट करणार आहोत रिअर डेल्टा वन्स अगेन आणि परफॉर्म करणार आहोत आपण रिअर फ्लाय. हे मोस्ट कॉमन एक्सरसाइज आहे रिअर डेल्टा हिट करण्यासाठी. बहुतेक लोकांना तर हेच वाटतं की रिअर डेल्टा हिट करायला हीच एक एक्सरसाइज आहे, पण असं नाही, बरेच एक्सरसाइज आहेत, पण त्यातली मेन एक्सरसाइज मी तुम्हाला मगाशी दाखवली आणि ही एक दुसरी एक्सरसाइज आहे. बाकी डंबल मध्ये पण रिअर फ्लाय वगैरे आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक रेपिटेशनला सेम टेन्शन मेंटेन राहत नाही, याच्यामध्ये राहतो. तर आता घेऊया आपण रिअर फ्लाय. The party, you already started the sparkling wine. I need to find a spark to keep me from the dark. I'm looking for a fire start tonight to light me up all around. 'Cause you're the only one I'm thinking of. Don't let me burn to the ground. I wasted time. These city lights, still I can't get. तो ये अपना फायनल पंप शोल्डर का मराठी. तर हे आपला शोल्डरचा फायनल पंप. व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करून टाका. आणि तुम्ही काय वर्कआउट करता शोल्डरला हे नक्की कमेंट करा. हे बघा आपला पंप. दॅट्स इट.